आखाड संपला आणि श्रावण चालू झाला की एकापाठोपाठ सगळे सण यायला लागतात आणि सणवार म्हटलं तर गोडधोड तर लागणारच ना. यासाठीच मी हा नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे, ज्यामध्ये मी तुमच्यासोबत 2 गोडाच्या रेसिपी शेअर करणार आहे. बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा किंवा नेहमीचे रेसिपी जे गोडाधोडाचे रेसिपी आहेत ते बनवण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं ट्राय करा, जेणेकरून तुमचा सणवार जो आहे तो चांगलाच लक्षात राहील आणि तुम्ही पाहुण्यांना, घरातल्या मंडळीला हे जेव्हा खाऊ घालाल तेव्हा तेही म्हणतील अगदी अप्रतिम. चला तर मग वळूया पहिल्या रेसिपीकडे. त्यासाठी मी इथे घेत आहे मस्त असे छान कोवळे कणसं. आता या सीझनमध्ये कणसं तर मुबलक प्रमाणात भेटतात, सर्वांनाच माहिती आहे. तर त्यापासूनच आपण आज एक स्वीट डिश बनवणार आहोत. इथे मी एक कणीस घेतलेलं आहे. ते आपल्याला असं चाकूच्या साहाय्याने वरचे दाणे जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आतला जो एकदम कठीण भाग जो आहे, टणक भाग, तो येणार नाही. वरचा कोवळा भाग आपल्याला मिळेल. आता हे आपण मिक्सरमध्ये काढून बारीक करून घेणार आहोत, पेस्ट करून घ्यायची आहे. पाहू शकता. आता ही पेस्ट आपल्याला गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला वरचा जो चोथा आहे तो आपल्या पेस्टमध्ये येणार नाही. आणि आपण हे जो वरचा चोथा आहे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रेसिपीमध्ये किंवा कशासाठीही थालीपीठ बनवतानाही तुम्ही वापरू शकता. आता खाली जो आपल्याला रस भेटलेला आहे, जो दाण्यांचा आपल्याला ज्यूस म्हणू शकता, तो जो भेटला आहे तो आपण इथे पॅनमध्ये घालून घेणार आहोत आणि आपल्याला ह्याला आटवायचं आहे. पाहू शकता तो लगेच आटायला चालू झालेला आहे. चांगलं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. पाहू शकता एक स्लरी टाईप झालेला आहे तयार. त्यानंतर इथे मी घातलेली आहे त्याच्यामध्ये चिमूटभर साखर आपल्या आवडीनुसार. त्यानंतर मिल्क पावडर आणि थोडीशी वेलची पावडर. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाहू शकता हे घट्ट झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये, माझ्याकडे साचा नाही म्हणून मी प्लेटमध्ये तूप घातलेलं आहे, त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट कट करून घातलेले आहेत आणि हे जे आपण मक्याचं आपण जे बनवलं होतं घट्ट, ते सारण आपण ह्याच्यावरती पसरून घ्यायचं आहे. वरतून पण मी थोडंसं गार्निश करण्यासाठी ड्रायफ्रूटची पावडर घातलेली आहे. आणि आता ह्याला आपल्याला 2 ते 3 तास फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता या अशा प्रकारे आपल्याला कट करायचं आहे. अगदी सहजपणे चाकूच्या साहाय्याने कट होऊन जाईल, कारण आपण खाली प्लेटला तूप लावलेलं आहे, त्यामुळे ते चिकटणार नाही आणि अलगद असे हे वड्या ज्या आहेत तो निघून येतील. पाहू शकता किती छान आपले वड्या तयार झालेल्या आहेत. अशा सुंदर आणि इतक्या टेस्टी वड्या जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीला, घरच्यांना सगळ्यांना खाऊ घालाल सणावाराच्या दिवशी, तर ते नक्कीच इम्प्रेस होतील आणि तुम्हाला नक्कीच विचारतील की तुम्ही हे कसं बनवलं, रेसिपी जरूर सांगा. चला तर मग आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूया. यामध्ये आपण बनवणार आहोत कंदी पेढा. आता सातारचे कंदी पेढा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे किती फेमस आहे आणि तो किती महाग आहे हेही सर्वांना माहिती आहे. आता इथे मी काय केलं आहे, गूळ घेतलेला आहे 1 वाटी, तो दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि छान विरघळून घेतलेला आहे. तो गूळ घातलेला ते जे आपलं दुधाचं आणि गुळाचं मिश्रण होतं ते मी इथे पॅनमध्ये घालून त्याच्यामध्ये मिल्क पावडर छान घातलेली आहे आणि सगळं ढवळून घेतलेलं आहे. हे आता आपल्याला नंतरनं गरम करायला ठेवायचं आहे, आधीच गरम करायचं नाही आहे. त्यानंतरनं पाहू शकता असं रवाळ हे जे आपलं जे मिश्रण आहे ते सगळं तयार व्हायला लागले. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत तूप. थोडं करत तूप घालायचं आहे आपल्याला, एकदाच तूप जास्त घालायचं नाही. पाहू शकता किती छान असं रवाळ आपल्याला हे सारण आपल्याला मिळालेलं आहे, मिश्रण आपल्याला मिळाले आहे. त्यानंतर गरम असतानाच आपल्याला याचे छान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. पाहू शकता अगदी सोपी रेसिपी आहे. सातारचे कंदी पेढे एवढे महाग असतात, ते प्रत्येकालाच जाऊन घेऊन येणं पॉसिबल नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला तुमच्या घरच्यांना कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. इथे गुलाबाच्या पाकळ्यांनी मी ह्याला छान गार्निश केलेलं आहे आणि त्या पाहू शकता किती सुंदर असं हे लुक आलेलं आहे. अशी मिठाई महागच असते. जेव्हा तुम्ही मिठाई शॉपमध्ये घ्यायला जाल तेव्हा अशा महाग मिठाई घेण्यापेक्षा तेव्हा तुम्ही घरी बनवा आणि तुमच्या घरच्यांना हेल्दी अशा घरी बनवलेल्या एकदम हायजेनिक अशा रेसिपी खाऊ घाला, जेणेकरून तेही खुश होतील. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून